रामदेवरा मंदिरात लाखोंची चोरी, सीसीटीव्हीमध्ये कैद झाली घटना। आता दुकान आणि घरासोबतच देवाचे मंदिरही चोरांपासून सुरक्षित राहिले नाही। महाराष्ट्रातील गोंदिया शहरातील रेलटोली भागात असलेल्या रामदेवरा मंदिरात मोठ्या चोरीची घटना उघडकीस आली। पोलिसांच्या माहितीनुसार ही घटना 2 तारखेला रात्री 10 ते 3 तारखेला सोमवारी पहाटे 5:15 दरम्यान घडली। अंधाराचा फायदा घेत अज्ञात चोर मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश करून तिथे ठेवलेली 4 किलो वजनाची रामदेवरा बाबांची चांदीची मूर्ती आणि 1 किलो वजनाची चांदीची चरण पादुका चोरून नेली। ही संपूर्ण घटना मंदिर परिसरात लावलेल्या 11 सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे। गुप्त कॅमेऱ्यांच्या फुटेजच्या आधारे रामनगर पोलीस आणि लोकल क्राईम ब्रँचची टीम अज्ञात चोरांचा शोध घेत आहे। मंदिराचे पुजारी प्रदीप गर्ग यांनी माहिती देताना सांगितले की दिनांक 2 रोजी रात्री 10:15च्या सुमारास एक नकाब घातलेला चोर मंदिरामध्ये शिरला। त्याने परिसरातील चॅनल गेट उघडून किचनच्या दिशेने वाटचाल केली आणि झरोक्याच्या भिंतीवरून उडी मारून साईडच्या दरवाजाचा कडी कोयंडा तोडून हॉलमध्ये प्रवेश केला। त्यानंतर गर्भगृहाच्या दरवाजाचे कुलूप तोडून आतमध्ये जाऊन दरवाजा आतून बंद केला। आत अंधार असल्याने त्यांनी टॉर्च काढून पाहणी केली। त्याने प्रथम मूर्तीच्या चांदीच्या छत्राला काढण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यामध्ये अपयशी ठरल्याने त्याने सुमारे 4 किलो वजनाची चांदीची मूर्ती आणि 1.25 किलो वजनाची चरण पादुका उचलली। त्यानंतर त्याने हात गमछाने पुसून मंदिराच्या गर्भगृहाचा दरवाजा बंद केला आणि त्याला कुलूप लावले, जेणेकरून दुरून पाहताना सर्व काही जैसे थे दिसेल। फक्त मूर्ती आणि चरण पादुका चोरल्या, तर इतर चांदीच्या वस्तू तसेच ठेवल्या। अज्ञात चोर काही वेळ मंदिर परिसरात थांबला। त्याने मूर्तीला लाकडी पट्ट्यापासून वेगळे करून ती आणि चरण पादुका सोबत असलेल्या बॅगेमध्ये टाकली आणि तेथून निघून गेला। मात्र चांदीचे छत्र, मुकुट, चांदीची कटोरे, भांडे, आचमन थाळे या सर्व गोष्टी तसेच ठेवलेल्या होत्या। चोराने त्यांना स्पर्शही केला नाही। ही संपूर्ण घटना 2 ते 2.5 तास मंदिरातील 11 सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे। सकाळी 5:15 वाजता मंदिर उघडण्यासाठी आलेल्या पुजाऱ्याने कुलूप उघडताना ते हातात आल्याचे पाहिले। पुजाऱ्याने त्वरित ही घटना ट्रस्टच्या सदस्यांना कळवली। त्यांनी रामनगर पोलीस ठाण्यात याबाबत माहिती दिली। त्यानंतर फिंगरप्रिंट आणि तज्ञ डॉग स्क्वॉड त्या ठिकाणी पोहोचले। वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी ही घटनास्थळी भेट दिली। या प्रकरणाच्या तपासासाठी 4 ते 5 पोलीस पथके तयार करण्यात आली आहेत। या प्रकरणी फिर्यादी हरिलाल भाई राठोड वय वर्ष 62 राहणार गड्ढाटोळी जिल्हा गोंदिया यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोराच्या विरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 305D अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे।